दिवसाचं चिंतन आहे. योग असा आहे, अभंगही 5 चरणाचा आहे आणि दिवसही 5. तर कोणी नियम केला, जो क्रमांकाचा दिवस असेल तितक्या चरणाचा अभंग कीर्तन करायचं. जमल हे, फक्त अडचण पडेल पहिल्या दिवशी. कारण 2 चरणाचा अभंग आहे. कोणता? घाले लोटांगण सगळ्यांची पाठ. 3 चरणाचे भरपूर आहेत, 4, 5, 6, 7 भरपूर आहेत. हा योग आहे 5वा दिवस आणि चिंतन आहे. आपण 5 चरणाच्या अभंगाचं चिंतन करणार आहोत. जगद्गुरु तुकोबार आहे. आपल्या भक्ती जीवनातला परिचय या अभंगातून देतात. संताकडे पाहण्याच्या 3 नजरा आहेत. चमत्काराच्या दृष्टीनं, आचरणाच्या दृष्टीनं आणि अनुभवाच्या दृष्टीनं 3 नजरा आहेत. सामान्य माणसं चमत्काराच्या दृष्टिकोनातून पाहतात. ज्ञानोबाराय हे महान भिंत चालवली, रेडा बोलवला, स्त्रीचा पुरुष उभा केला, मस्जिद बोलवली, हे चमत्कार त्यांच्याकडनं झाले. पण त्याच्यामुळे ज्ञानोबारा मोठे नाहीत. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी तो आम्हाला दिला. 700 वर्ष झाला तशाला तसंच. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सगळ्याचा माझा मुद्दा, एक वर्ग चमत्कार आपण पाहतो. आम्ही ऐकले दोंडूपंत दादांची पंगत पंढरपूरला तूप बोलत होत आणि तूप येण्याकरता उशीर लागू लागला. माणसं तर बसलेली, पंगत वाढलेली. दादांनी सांगितलं, म्हणतात जा आईकडे म्हणजे चंद्रभागेत उष्ण तूप मागा. आणि भाविक मंडळी घागरी घेऊन गेली, बोलवलंय, तूपच झालं, ते वाढलं. आणि उशिरा जे मागवलेलं तूप होतं ते आल्यानंतर म्हणजे आईचा आईला परत करा, उष्ण आणलेलं आणलेल्या तुपाच्या गागरीवर चवल्यात पाणी झालं. ही शक्ती असते संतांना. पंचमहाभूतातून निर्माण होणारी जी परंपरा आहे, त्या परंपरेला वेगळी शक्ती देणं हेही देखील चमत्काराचं स्वरूप आहे. पण केवळ चमत्काराकडून संतांकडे बघू नये. एखादा गारुडी असेल किंवा जादूगार असेल, तो काही चमत्कार करून दाखव. चालता चालता रस्त्यावर चिमूटभर माती घेतो, दोन्ही मुठी बंद करतो, एकमेकांना ओवाळतो, झाड बांधू, पहाड बांधू, आकाश बांधू, समिंदर बांधू, काय काय बांधतो कोणास ठाऊक. आणि मूठ उघडतो, घेताना माती घेतली, ते दिसताना साखर दिसते. लोक म्हणतात काय चमत्कार हो, काय चमत्कार, त्याची हात चलाकी. आणि असं जर असतं, मातीची साखर करता आली असती तर साखर कारखाने काढण्याची गरज नव्हती. गारुड्याच्या युनिव्हर्सिटी स्थापन करा आणि करा मातीची साखर. एक प्रश्न असा की चमत्काराकडून संतांकडे पाहणं ही अपुरी दृष्टी आहे. दुसरा प्रकार आहे आचरणातून संतांच्याकडे पाहणं, ही देखील अपुरी दृष्टी आहे. संतांचं आचरण सिद्ध अवस्था प्राप्त होईपर्यंत व्यवस्थित असतं, पण सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर लोकांची रांग आपल्या मागे लागू नये, आपल्या आनंदामध्ये तुटवडा येऊ नये, आणि ते आपलं आचरण बदलतात. सुंदर वर्णन आहे. क्वचित भ्रांत सौख्य, क्वचित अजगराचार करिता, क्वचित पात्रो भूत, क्वचित अवमत क्वाप्य विदिता, क्वचित भ्रांत सौख्य. काही ठिकाणी वेड्यासारखे दिसतात. वेडीने माझी दडे महिमे भेने. आपला मोठेपणा लोकात होऊ नये. लोकात मोठेपणा झाला तर आपल्या आनंदाला आडवं येतं, म्हणून वेड्याचं सोंग घेतात. एक प्रकार आहे. क्वचित भ्रांत सौख्य, क्वचित जगराचार करिता. काही संत मंडळी आजगरासारखं पडून राहतात. कुणाला पाहायचं असेल तर करमाळा ते नगर रस्त्यावर मांदळी नावाचं गाव आहे, आत्माराम गिरी महाराज आहे. आम्ही त्या रस्त्याने चालवतो, मुद्दाम दर्शनाला जातो. कमीत कमी 20 वर्ष झाले असतील असेच पडलेले. कोणाला बोलत नाहीत, उठत नाही, चालत नाही, सगळे व्यवहार सेवक मंडळी करतात. कोणत्या जगाच्या घराचार
कुते पात्रो भूत क्वचिदवमत क्वाप्य विदिता शरदेवं प्राज्ञ सतत परमानंद सुखिता. आचरणातून बघू नका. एक मोठ्याचं उदाहरण सांगतो. रामकृष्ण परमहंस काली मातेचे उपासक आणि प्रवचन करायचे. प्रवचन करत असताना मनात आलं की व्यासपीठ सोडायचं, बाजारात जायचं, भजी खायची आणि राहिलेलं प्रवचन पुन्हा करायचं. आपल्या कीर्तनात चालतं का वाजत? तोंडाला कोरड जरी पडली, कशाला पडली तरी पाणी पिण्याची परवानगी नाही. आणि रामकृष्ण परमहंस खुशाल व्यासपीठ सोडून बाहेर जाऊन भजे खाऊन यायचे आणि नंतर प्रवचन करायचे राहिले. त्यांच्या सौभाग्यवती शारदा माता आणि शिष्य स्वामी विवेकानंद विनंती करायची, स्वामीजी एवढं सोडा, तुमची नुकसान नाही. ही भाविकांच्या श्रद्धा नाजूक असतात आणि त्याच्यामुळे तुमच्यावरच्या श्रद्धा कमी होतात. नुकसान समाजाचं आहे, तुमचं नाही. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अरे बाबा हो, माझा अनंत स्वरूपाचा प्रवास चालू आहे आणि तो प्रवास करण्याकरता मला देहाची गरज आहे आणि देह टिकण्याकरता मी भजनात प्रेम ठेवलंय आणि ते जर मी प्रेम काढलं तर माझं देह टिकणार. त्यांच्या निरानात शारदा मातेने सुंदर भजे तयार केली होती आणि रामकृष्ण परमहंसाला बोलवलं, चला तुमच्या आवडीचं खाद्य तयार झाले. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, आता त्याच्यातलं मन मी काढून घेतलं.